राज ठाकरे आम्हाला काल म्हणाले, ते जनरली फार तुमच्यावर टीका करत नाहीत, पण ते आता गेले काही दिवस बघतोय. त्यांनी काल म्हटलं आमच्या मुलाखतीमध्ये, की कोस्टल रोडचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचंच आहे. पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठाकरे बंधू एकत्रित आले याचा मला आनंद आहे. ठाकरे बंधू एकत्रित आले याची चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे, बरं. ती जनतेमध्ये नाही. जनतेमध्ये जर बज असता तर ही निवडणूक पीकवर गेली असती. अच्छा. तशी गेलेली नाही. माध्यमांमध्ये त्याची फार जास्त चर्चा आहे. माध्यमातले काही लोक तर जणू काही खूप मोठा उत्सव ठरला आहे अशा पद्धतीनं ते मांडायचा प्रयत्न करत आहेत. पण ठीक आहे, तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, मला त्याच्यावर काही घेणं देणं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, याचा काही परिणाम होणार नाही जनतेमध्ये, याबद्दल काही नाही. कारण इतकं पाणी निघून गेलं आहे. आणि मला आनंद आहे की कुठेतरी आता उद्धवजींना डिफेंड करण्याकरता राज ठाकरे पुढे आलेले आहेत. कारण गेले 15 वर्ष उद्धवजींबद्दल ज्या ज्या शब्दांमध्ये राज ठाकरे बोललेले आहेत, ती शब्द जर आठवलीत तर आपल्या लक्षात येईल. आता त्यांच्यासोबत राहायचं आहे तर राज ठाकरेंना म्हणावंच लागेल. नाही तर राज ठाकरेंना माहिती नाही, याच्यापूर्वी कोस्टल रोडबद्दल मला आणि शिंदे साहेबांना त्यांनी हे दिलेलं आहे, बधाई दिलेली आहे त्यांनी आम्हाला. त्या ठिकाणी आमचं स्वागत केलेलं आहे त्यांनी, आमचं कौतुक केलं आहे त्यांनी कोस्टल रोड करता. आणि का उद्धव ठाकरे करू शकले नाही हे विचारलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, निवडणुकीमध्ये या गोष्टी असतात. पण बघा, कोण श्रेय घेते महत्त्वाचं नसतं, जनतेला कोणाचं श्रेय वाटतंय महत्त्वाचं असतं. आणि जनतेमध्ये तुम्ही 100 लोकांना जर इंटरव्ह्यू केला, एखादाच निघेल, 99 लोक सांगतील हे मोदींनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेंनी केलं.